सुप्रभात सर्वांना. या सुंदर सकाळच्या मान्यामध्ये मी तुम्हा सर्वांचं येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. हे जीवन जगत असताना आपण सर्वजणच प्रत्येकाची अपेक्षा असते ते म्हणजे आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं, चांगलं व्हावं, सुखी असावं, समाधानी असावं. मात्र प्रियानो, आज देवाचं वचन त्या संदर्भातच तुमच्या माझ्यासाठी बोलत आहे. यशया याचा 45वा अध्याय आणि 22वा वचन असं तुमच्या माझ्यासाठी म्हणत आहे, पृथ्वीच्या सर्व सीमांना मजकडे वळा, उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी देव नव्हे. देवाचं वचन असं सांगतंय की आपण सर्वजण पृथ्वीच्या सर्व सीमांना आपण देवाकडे वळलं पाहिजे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी देवाकडे वळले पाहिजे आणि मग त्यांचा उद्धार होणार आहे. थोडक्यात हे लक्षात येत आहे की जर आपल्या जीवनामध्ये आपण आशीर्वादित व्हायला पाहिजे, जर आपल्या जीवनामध्ये आपण सुखी व्हायला पाहिजे, आपण समाधानी व्हायला पाहिजे, तर एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपण देवाकडे वळायला हवं. आणि आज प्रियानं, आज आपण विचार करूया, आपण खरोखरच परमेश्वराकडे वळत आहोत का? आणि जर आपण परमेश्वराकडे वळत आहोत तर तो आज तुम्हाला मला या दिवसांमध्ये चालत असताना त्याची विशेष कृपा, दया आणि आशीर्वाद देणार आहे. देवाप करो आज या संदेशाच्या द्वारे तुम्हाला मला विशेष प्रकारचा आशीर्वाद देव. जर हा संदेश आपल्याला आवडला असेल तर कृपा करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. देवाप तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन.